हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BPED ऍडमिशन 2025 यासाठी कॅप राऊंड शेड्यूल जे आहे ते रिलीज झालेलं आहे. त्याच्यानंतर आता कॉलेज ऑप्शन फॉर्म हे कधी स्टार्ट होतील, त्याची डेट काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशन कधी भेटेल, हे सगळी माहिती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की महा BPED 2026 साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे, कम्प्लीट कोर्स. त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर, फुल सिलेबस, मॉक टेस्ट, नोट्स, MCQ सिरीज, PYQs, इंग्लिश मराठी हे दोन्ही लँग्वेज मध्ये भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची फीस फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण 1 वर्षासाठी. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि कोर्सला जॉईन करू शकता. तर न वेळ वाया घालता आपण चालूया आपल्या ऑफिशियल ब्राउचर वरती. विद्यार्थी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे कॅप राऊंड 2025-26 आहे. इथे महा बीपीएड जे आहे अंडर ग्रॅज्युएट वरती, यावरती क्लिक केलं तुम्ही तर हे ब्राउचर दिलेलं आहे तिथे. तर ब्राउचर आपण बघूया. कॅप राऊंड बघा, रजिस्ट्रेशन तर झालेले आहे तुमचे 5 ऑगस्ट पर्यंत तुमची डेट होती लास्ट. तर ते झालेलं आहे. आता ई स्क्रुटिनी म्हणजे काय, तर ई स्क्रुटिनी म्हणजे काय, तुमचे जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे किंवा मग तुमचं स्पेलिंग वगैरे, तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे ते व्हेरीफाय होतो. आणि ते व्हेरीफाय झाल्यानंतर डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, तर हे लिस्ट फर्स्ट राऊंड साठी लागणार आहे 9 तारखेला. ओके, 9 तारखेला हे लिस्ट लागणार आहे. यामध्ये तुम्हाला कळेल की आमच्या काय चुका झालेल्या आहे, काय डॉक्युमेंट वगैरे नाही केले असेल तुम्ही, तर इथे बघू शकता तुम्ही 10 ते 11 तारखेपर्यंत तुम्हाला ही मुदत देणार आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट करायची. त्याच्यानंतर तुम्ही एडिट पण करू शकतात हे फॉर्म तुमच्या लॉग इन वरती जाऊन. ओके, त्याच्यानंतर 13 तारखेला 5च्या नंतर तुमचा मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट. हे फायनल मेरिट लिस्ट कशाची असेल बघा, म्हणजे तुम्ही इलिजिबल होऊन जाताल कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग साठी. ओके, तर 14 ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेज भरायचे आहे. आता कॉलेज, कोणते कॉलेज तुम्हाला माहिती आहे किंवा तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, तर असे कॉलेज तुम्हाला ते कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचे आहे. ओके, त्याच्यानंतर हे 7व्या नंबरचा पॉइंट बघू शकता तुम्ही, अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट. म्हणजे 19 तारखेला तुम्ही जे कॉलेज टाकलेले होते तर ते कॉलेज तुमच्या लॉग इन वरती येऊन जातील, म्हणजे तुम्हाला ते कन्फर्म तिथे दाखवतील. ओके, आणि तिथे तुम्हाला जे आहे ऍडमिशन साठी फर्स्ट राऊंड साठी कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज अँड सिक ऍडमिशन, म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि ऍडमिशन घ्यायचं आहे. कधीपर्यंत, 20 ते 22 ऑगस्ट पर्यंत. ओके, त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले तर ते विद्यार्थ्यांचं जे नाव वगैरे आहे ते पोर्टल वरती अपलोड होऊन जातो 23 तारखेपर्यंत. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर नाही केलेलं आहे फर्स्ट राऊंड साठी, त्याच्यानंतर ते विद्यार्थी सेकंड राऊंडला जाऊ शकत नाही. ओके, तर ते डायरेक्टली थर्ड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला जातील आता. ओके, तर त्याच्यानंतर सेकंड राऊंड होईल. जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड साठी अप्लाय केलं होतं तर तेच विद्यार्थी सेकंड राऊंड साठी इलिजिबल असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. त्याच्यानंतर ऍडमिशन साठी तुम्हाला बघा जायचं आहे 28 ते 30 पर्यंत ऑगस्ट. ओके, अलोकेशन राऊंड हे सेकंड राऊंड जे आहे ते 26 तारखेला लागून जाईल तुमचा. आणि जे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कन्फर्म झाले ते 1 सप्टेंबरला जे आहे तिथे कन्फर्म होऊन जातील. आता जे विद्यार्थी रजिस्टर नाही केलं होतं, जे विद्यार्थ्यांनी, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड थर्ड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, तर जे विद्यार्थ्यांनी रजिस्टर नाही केलं होतं तर ते विद्यार्थी थर्ड राऊंडला रजिस्टर करू, म्हणजे ते करतील. त्याच्यानंतर याच प्रकारे तुम्हाला जे आहे वॅकंट सीट दिसतील, कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकंट सीट आहे.
त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ऑलरेडी फील्ड कॅन्डिडेट एडिट द कॅप ऍप्लिकेशन इफ रिक्वायर्ड कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर ऑल कॅन्डिडेट. जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे तर ते विद्यार्थी पण काही एडिट करू शकतात त्यांच्या फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्हाला नव्याने भरायचे आहे थर्ड राऊंड साठी. 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर ही प्रक्रिया चालेल तुमची. त्याच्यानंतर तुमचा ई व्हेरिफिकेशन होईल परत. त्याच्यानंतर परत डिस्प्ले होईल तुमचा अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट थर्ड राऊंड साठी. तुमच्या काही चुका असेल तर ते तुम्ही इथे भरू शकता. कॅन्डिडेटच्या लॉग इनच्या माध्यमातून तुम्ही ऍप्लिकेशन रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकतात 7 ते 8 सप्टेंबर पर्यंत. ओके. त्याच्यानंतर थर्ड राऊंडची लिस्ट लागेल 10 सप्टेंबरला आणि तुमचा ऍडमिशन जे आहे लोकेशन तुम्हाला 12 तारखेला तिथे कळवलं जाईल तुमच्या लॉग इन वरती 12 सप्टेंबरला आणि 13 ते 16 सप्टेंबरला तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करायचं आहे. ओके. त्याच प्रकारे तुमचे जे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले तर ते पोर्टल वरती अपलोड होतील. इन्स्टिट्यूट लेवल अराउंड फॉर कॅप सीट. तर इथे बघू शकता तुम्ही लास्ट इन्स्टिट्यूट लेवल असतो तर इथे तुम्ही जे आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म इथे भरू शकतात इन्स्टिट्यूट लेवलला. त्याच्यानंतर कॉलेज जनरेट वन ऑन लाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन इन्स्टिट्यूट कॅप सीट मॅनेजमेंट कोटा सीट इफ ऍप्लिकेबल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा इन्स्टिट्यूट लेवलला पण ऍडमिशन होईल. जे विद्यार्थी जे आहे ज्यांचा नंबर नाही लागला तर ते फोर्थ राऊंडला त्यांचा नंबर लावून जातो. ओके. आणि इथे तुमची प्रक्रिया जी आहे 24 तारखेला इथे बंद होऊन जाईल. 24 सप्टेंबर पर्यंत तुमची पूर्ण प्रक्रिया ही संपून जाईल आणि ऑक्टोबर मध्ये तुमचे जे कॉलेज आहे ते चालू होऊन जातील. तर ही पूर्ण माहिती होती महाबीपीएड ऍडमिशनची. मला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मग मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात आणि तुमचे काही पण डाऊट जे आहे ते आपण इथे मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके. थँक्यू. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट मध्ये. तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.